हॅलो नमस्कार, ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज नारळ खूप पडलेले होते, तर नारळ गोळा करून आणले आणि नारळाचं पाणी सर्वांना दिलं. आणि नारळाचं पाणी खूप गोड आणि छान होतं, तर म्हटलं सगळ्यांना दिलं म्हणजे नारळाचं पाणी संपून जाईल आणि जास्त दिवस ठेवून पण ते चांगलं राहत नाही. नंतर मग रानामध्ये गेली फेरफटका मारायला, तर रानामध्ये ना भरपूर ऊन वगैरे पडले. मोर ज्या झाडांना नव्हता आता त्या झाडांना सुद्धा मोहर दिसत होता. म्हणजे खूप छोट्या छोट्या झाडांना सुद्धा मोहर, त्यामुळे ना आणि ह्या वेळेस मोहर जरा लवकरच लागला आहे असं सर्वजण म्हणत होते. म्हणजे बरोबर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबे खायला येतात. आणि जर जरा उशिरा मोहर लागला तर उन्हाळा झाल्यानंतर जूनमध्ये आंबे खायला येतात असं होतं. तर ह्यावेळेस ना खूप छान मोहर पण लागलेला होता आणि छोटे छोटे असे आंबे सुद्धा लागलेले होते. तर रानामध्ये सगळीकडे फेरफटका मारून आले, जास्त लांब गेले नव्हते, जवळूनच फेरफटका मारून आले. घरी आल्यानंतर ताक करायला घेतलं. 4 वाजले होते. म्हटलं आता ताक करून घ्यावं, म्हणजे नंतर संध्याकाळचं ताक करत नाहीत म्हणून पटकन ताक करून घेतलं. तर ताकाची रवी आता नीट करून आणलेली होती. नीट करायला नेली तर काहीच तिला झालं नाही असं सांगितलं होतं. नंतर घरी म्हणजे घरून जाताना गरम पाण्याने धुवून नेलेली होती आणि तिथं नेल्यानंतर मात्र पटकन चालू झाली. घरी चालू करून बघितलीच नव्हती. पॅक झाली म्हटल्यानंतर परत तिला बघितलंच नव्हतं. तर रवीला काहीच झालं नव्हतं. तर रवी एकदम छान चालत होती. नंतर आणि बरं वाटतं ताकाला रवी वगैरे असल्यानंतर, पटकन ताक होऊन जातं, भांडी जास्त भरत नाही. मिक्सरवर ताक करायचं म्हटलं ना मला तर ना अजिबातच नको वाटतं आणि खूप भांडी भरतात आणि खूप राडा होतो आणि सांडासांडीसुद्धा भरपूर होते. तर अशा पद्धतीने ताक केलं ना पटकन एका भांड्यामध्ये होऊन जातं आणि जास्त भांडी पण भरत नाहीत. आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं फिरवलं तर लगेच त्याला लगेच असा गोळा तयार होऊन वरती येतो. नंतर संध्याकाळी मुलगी आली होती. मुलगीनं आल्यानंतर माझ्या आईला चपात्या वगैरे भाजू लागली. चपात्या तशा थोड्याच करायच्या होते, कारण जेवणाचा बेत दुसराच होता आणि जे कोणी ते खाणार नव्हतं त्यांच्यासाठी ह्या चपात्या होत्या. म्हणजेच पावभाजी करायची. सगळेजण पावभाजी खात नाहीत म्हणून चपात्या पण करायच्या होत्या थोड्याशा. कारण सासरे होते, आई होती आणि मुलगीने चपात्या भाजायला घेतल्या होत्या, कारण सगळ्यांना पाव आवडतात असं नाही. त्यामुळे पावभाजी पण केली होती आणि बाकीचा साधा स्वयंपाक सुद्धा केलेला होता. चपाती बरोबर केली होती. तर एक भाजी केली होती आणि चपाती केली होती आणि पावभाजी आणि पाव केले होते. आणि कणिक असली का त्रिशाला नखे करायला लागतात, म्हणजे ती आता तुम्हाला दाखवत आहे ती अशा प्रकारची नखे, जी की थोडीशी कणिक घ्यायची आणि आपण कसं नेल एक्सचेंज, म्हणजे नेल कसे लांब असतात ना तसे नेल तिला आवडतात, तसं तर ती नेहमीच कणिक मळल्यानंतर करते. आणि आता पावभाजीसाठी आता माझी तयारी चालू होती. मागे कांदा टोमॅटो चिरायचं चालू होतं आणि इथं समोर हादग्याच्या फुलाची भाजी केली होती आणि ती थोडीच निवडून थोडीच झाली होती आणि एक दिवस निवडून ठेवली होती, त्यामुळे बरीच सुक्की सुक्की झाली होती. तर आता त्याला पाणी वगैरे वतायला लागत होतं, कारण खूपच अशी ड्राय पडलेली होती. शक्यतो हादग्याच्या फुलाची भाजी करताना त्याच्यामध्ये पाणी ओतण्याची गरज नसते, कारण ऑलरेडीच ती फुलं अशी भाजी टाकल्यानंतर त्याचं पाणी ऑटोमॅटिक सुटतं, त्याच्यामुळे त्याला पाणी ओतण्याची गरज नसते. तर हादग्याच्या फुलाची भाजी म्हणजे सगळ्याच भाज्या माझी आई खूप छान करते, त्यामुळे इथं आल्यानंतर ती आमच्यातल्या भाज्या करते. तर तिच्या भाज्या छान टेस्टीसुद्धा असतात. तर आता मी घेतली होती पावभाजीची तयारी करायला, म्हणजे ऑलरेडी कांदा टोमॅटो सगळं याची ग्रेव्ही करून आता ते परतायला घेतलं होतं आणि बटाटासुद्धा स्मॅश करून झालेला होता. तर आता पावभाजी रेडी होत आलेली आहे आणि आता पावभाजी झाल्यानंतर मुलांना सर्व करायला देते, मुलांना वाढते आणि मग आम्ही पण खाऊन घेतो आणि बाकीचे कोण जेवणार आहेत त्यांनासुद्धा जेवायला देतो. पण पावभाजी करताना त्याच्यामध्ये एवढं माझ्या लक्षात आलं की जास्त बटाटा वापरायचा नाही. आपण जास्त बटाटा वापरलं का भाजी पांढरी होते, अशी लाल होत नाही. कांदा टोमॅटो भरपूर वापरून बाकीचे जे व्हेजिटेबल्स असतात तर तुम्ही ढोबळी मिरची वाटाणा असं सगळं भरपूर वापरू शकता. पण पावभाजी करताना बटाट्याचं सुद्धा प्रमाण जास्त ठेवायचं नाही, कमीच ठेवायचं, नाहीतर फक्त बटाटाच लागतो, म्हणून ती काळजी घे. तर असा होता आजचा माझा दिवस आणि असं होतं माझं शॉर्ट रुटीन. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.